पैठण जायकवाडी प्रकल्प झोनचा विषय पूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर देशभरात गाजला. यामध्ये माननीय सुप्रीम कोर्टाच्या काही बाबींचा समावेश. कोर्टाने सेंट्रल एम्प्लॉयड कमिटी नेमली. त्यासमोर महाराष्ट्र शासनाने आपले म्हणणे सादर करणे आवश्यक होते. नसता जायकवाडी प्रकल्पाच्या चहूबाजूने 10 किलोमीटर अंतरापर्यंत इको सेन्सिटिव्ह झोन लागू झाला असता. इतकेच नव्हे तर पैठण शहरासह तालुक्यातील लाखो लोकांना विस्थापित व्हावे लागले असते, असे इको सेन्सिटिव्ह झोनचे आंदोलनकर्ते संजय पापडीवाल यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख, देशाचे संरक्षण मंत्री शरद पवार, देशाचे संसदीय कामकाज मंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची सर्वांची भेट घेण्यात आली. तत्कालीन आमदार नितीनजी गडकरी व इतर आमदारांनी हा प्रश्न महाराष्ट्र विधान परिषदेत मांडला. याबाबत सखोल अभ्यास करून हा प्रश्न तत्कालीन आमदार राजेंद्र दादा, आमदार गोपीनाथ मुंडे, आमदार संदीपान पाटील भुमरे यांनी विधानसभेत लावून धरला. त्यावेळेसचे वनमंत्री बबनराव पाचपुते यांनी या प्रश्नावर योग्य कारवाई करण्याचे आश्वासन दिले. परंतु सरकार बदलले. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री झाले, अजितदादा पवार उपमुख्यमंत्री झाले. हा प्रश्न पुन्हा आम्ही त्यांच्यासमोर नेला. शेवटी या प्रश्नाला न्याय देण्याचे काम अजितदादा पवार यांनी केले. त्यावेळेचे तत्कालीन आमदार नरेंद्र घुले, आमदार गडाख, आमदार संजय वाघचौरे, आमदार प्रशांत बंब, माजी मंत्री अनिल पटेल यांची बैठक अजितदादांनी मंत्रालयात लावली. तत्कालीन वनाधिकारी चंद्र मोरे, CCF संभाजीनगर यांनी इको सेन्सिटिव्ह झोन कशा पद्धतीने लावला पाहिजे, त्यामध्ये काय बदल केला पाहिजे याचा संपूर्ण रिपोर्ट शासनाला सादर केला. त्या अनुषंगाने बैठकीला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे डिव्हिजनल कमिशनर संजय कुमार, तत्कालीन जिल्हाधिकारी कुणाल कुमार, वन विभागाचे मुख्य सचिव प्रवीण सिंग परदेशी अशा अनेक अधिकारी वर्गाच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली. त्यावेळेस वन खात्याचे चंद्र मोरे यांनी दाखल केलेल्या अहवालावर मान्य करण्यासाठी दादांनी आपल्या शैलीमध्ये प्रवीण सिंग परदेशी, सचिव वन विभाग व संबंधितांना दिले. निश्चित अजितदादा पवार यांनी या कार्यात लक्ष घातले नसतं तर जायकवाडी प्रकल्पात इको सेन्सिटिव्ह झोनचा एरिया फार मोठा झाला असता व संपूर्ण मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रातील काही भाग, संभाजीनगर, जालना, अहमदनगर इत्यादी ठिकाणचा पाणी पुरवठा हा सर्व विस्कळीत झाला असता. जायकवाडी धरणाचे संपूर्ण महत्त्व जवळपास संपले असते. संपूर्ण मराठवाडा महाराष्ट्राचे महत्त्वाचे धरण जायकवाडी प्रकल्प, ज्याचे पाणी जवळपास 10 लाख एकर जमिनीला शेतीला मिळते, त्यामध्ये बाधा उत्पन्न झाली असते. औद्योगिकीकरणासाठी पाणी मिळणे अवघड झाले असते. या प्रकल्पाला वाचवण्याचे काम फक्त अजितदादांमुळे झाले आणि ते फक्त त्यांचे कार्यशैलीमुळे अजितदादाच ते करू शकले. या संपूर्ण घटनेचा साक्षीदार, त्या संपूर्ण आंदोलनाचा प्रमुख म्हणून त्या संपूर्ण बाबींमध्ये मी प्रत्यक्ष सहभागी होतो, असेही संजय पापडीवाल यांनी सांगितले. निश्चित आज अजितदादांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. जेवढे कष्ट शंकरराव चव्हाण यांनी धरण बांधण्याकरता घेतला, त्याच कष्टाला अजितदादांनी योग्य दिशा देऊन जिवंत ठेवले व आमचे जीवनमान वाचवले, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. अशा अजित पवार अत्यंत हृदयद्रावक अनपेक्षितपणे विमान अपघातात मृत्यू होणे हे आमच्याकरता न भरून येणारे नुकसान आहे. आम्ही सर्व पैठणकरांच्या तर्फे जायकवाडी प्रकल्पापासून लाभ घेणारे सर्व शेतकरी बांधव, अनेक उद्योजक, नागरिकांतर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत आहोत. अजितदादांसारखा दुसरा नेता होणे नाही, असेही संजय पापडीवाल पुढे म्हणाले. संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक.